हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा केम प्रो केमिस्ट्री या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे। तर आज आपण आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टर मधील आजचं आपले हे थर्ड लेक्चर आहे आणि या थर्ड लेक्चर मध्ये आपण जो टॉपिक स्टडी करणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। कोणता टॉपिक आहे? आयोनायझेशन of acids and bases। आयोनायझेशन ऑफ acids and bases या टॉपिकचा स्टडी करणार आहे। मग या टॉपिकचा स्टडी करत असताना यामध्ये बघा आयोनायझेशन ऑफ acids and bases। मग या ठिकाणी तुम्ही acids त्याचबरोबर bases या दोघांच्या क्लासिफिकेशनचा सुरुवातीला स्टडी करणार आहे। म्हणजे एसिड्स अँड बेसेस यांच्या क्लासिफिकेशन मध्ये टोटल 4 टाइप आहेत। एसिड्स आणि बेसेस यांचं जर आपण क्लासिफिकेशन केलं तर क्लासिफिकेशन मध्ये एसिड्स आणि बेसेसचे टोटल 4 टाइप आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला जो टाइप आहे तो आहे स्ट्रॉंग एसिड। पहिला टाइप आहे स्ट्रॉंग एसिड्स। दुसरा टाइप आहे स्ट्रॉंग बेसेस। त्यानंतर तिसरा टाइप आहे वीक एसिड्स आणि चौथा टाइप आहे वीक बेसेस। असे टोटल एसिड्स बेसेसचे टोटल 4 टाइप आहे। मग यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की पहिले जे 2 टाइप आहेत ते 2 टाइप कसे आहेत? तर स्ट्रॉंग आहे। म्हणजे पहिले 2 टाइप काय आहेत? स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसेस आहे। मग या ऍसिड्सला किंवा बेसेसला आपण स्ट्रॉंग का म्हणणार आहे याचं काय रिझन आहे? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एखाद्या सबस्टन्सला आपण स्ट्रॉंग ऍसिड्स किंवा स्ट्रॉंग बेसेस कधी म्हणणार आहे किंवा इलेक्ट्रोलाइटला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट किंवा वीक इलेक्ट्रोलाइट कधी म्हणतो याचा या ठिकाणी आपण स्टडी करणार आहे। तर पहा या ऍसिड्स त्याचबरोबर बेसला आपण स्ट्रॉंग का म्हणणार आहे? तर हे जे ऍसिड्स आहेत किंवा बेसेस आहेत वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय होणार आहे? कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहे। म्हणजे हे ऍसिड्स आणि बेसेस वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय होणार? कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहे। म्हणून यांना आपण काय म्हणणार आहे? स्ट्रॉंग ऍसिड्स किंवा बेसिस म्हणणार आहे। जर हे ऍसिड आणि बेस वॉटर मध्ये कम्प्लिटली डिसोसिएट होत असतील तर यांना आपण काय म्हणणार आहे? स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसिस म्हणणार आहे। मग या ठिकाणी तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड असे कोणते स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत की वॉटर मध्ये कम्प्लिटली डिसोसिएट होणार त्याचं एक्झाम्पल पहा। स्ट्रॉंग ऍसिड मध्ये आपण एक्झाम्पल पाहणार आहे। स्ट्रॉंग ऍसिड मध्ये कोणते एक्झाम्पल आहेत? तर या ठिकाणी पहा HCl आहे, त्यानंतर H2SO4, देन HNO3, देन HBr, देन HI। या सर्व ऍसिडला आपण काय म्हणणार आहे? स्ट्रॉंग ऍसिड म्हणणार आहे। कारण हे वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय होणार? कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहे। म्हणून यांना आपण काय म्हणणार आहे? स्ट्रॉंग ऍसिड म्हणणार आहे। किंवा या ठिकाणी स्ट्रॉंग बेसिसचा विचार केला, स्ट्रॉंग बेसिस कोणते आहेत? तर स्ट्रॉंग बेसिस मध्ये NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड, त्याचबरोबर KOH यांना आपण काय म्हणणार आहे? स्ट्रॉंग बेसिस म्हणणार आहे। कारण हे बेसेस किंवा ऍसिड्स वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहेत। म्हणून आपण यांना स्ट्रॉंग ऍसिड्स त्याचबरोबर काय म्हणणार? बेस म्हणणार आहे। या ठिकाणी तुम्ही रिएक्शन पाहू शकता की समजा या ठिकाणी आपण HCl हा स्ट्रॉंग ऍसिड हे स्ट्रॉंग ऍसिड घेणार आहे आणि NaOH हे स्ट्रॉंग बेस घेऊ। या ठिकाणी बघा HCl हे स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि हे स्ट्रॉंग ऍसिड वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय होणार आहे? कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहे। मग हे HCl वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर कम्प्लिटली डिसोसिएट होणार म्हणजे या ठिकाणी H प्लस aqueous प्लस OH मायनस aqueous म्हणजे या ठिकाणी HCl वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर कम्प्लिटली काय होणार? डिसोसिएट होणार आहे। म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे समजा आपण 1 मोल HCl घेतला, 1 मोल HCl घेतला, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट किंवा स्ट्रॉंग ऍसिड बेस आपण समजा स्ट्रॉंग ऍसिड
HCl आपण 1 मोल घेतला आणि वॉटर मध्ये टाकला तर 1 मोल HCl पासून 1 मोल H प्लस तयार होणार आणि 1 मोल काय होणार आहे OH मायनस तयार होणार आहे, याला आपण स्ट्रॉंग म्हणणार आहे. किंवा या ठिकाणी आपण 2 मोल HCl चे घेतले तर या ठिकाणी 2 मोल H प्लस आणि 2 मोल OH मायनस आयन तयार होणार आहे. बरोबर, म्हणजे एखादा सबस्टन्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो जर कम्प्लिटली डिसोसिएट होत असेल तर त्या सबस्टन्सला आपण म्हणणार आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट किंवा स्ट्रॉंग ऍसिड्स म्हणणार आहे. समजा या ठिकाणी बेस मध्ये तुम्ही बेसिस एक्झाम्पल पहा, सोडियम हायड्रॉक्साइड हा सबस्टन्स तुम्ही वॉटर मध्ये ऍड केला, वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय तयार होणार आहे तर Na+ तयार होणार आहे, त्याचबरोबर OH मायनस तयार होणार आहे. म्हणजेच NaOH हा सबस्टन्स वॉटर मध्ये कम्प्लिटली काय होणार आहे डिसोसिएट होणार आहे. मग समजा या ठिकाणी आपण 1 मोल बेस घेतला, सोडियम हायड्रॉक्साइड समजा आपण 1 मोल घेतला तर या ठिकाणी तो 1 मोल Na+ आणि 1 मोल OH मायनस आयन तयार करणार आहे, म्हणजे तो कम्प्लिटली डिसोसिएट होणार. समजा या ठिकाणी आपण 2 मोल घेतले तर या ठिकाणी 2 मोल सोडियम 2 मोल काय होणार आहे OH मायनस तयार होणार आहे, म्हणजे ते काय होणार आहे कम्प्लिटली डिसोसिएट होणार. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट किंवा स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसिस आपण कोणाला म्हणणार, जे ऍसिड जे बेसिस कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहेत, वॉटर मध्ये कम्प्लिटली डिसोसिएट होणार अशा सबस्टन्सला अशा इलेक्ट्रोलाइटला आपण म्हणणार आहे स्ट्रॉंग, किंवा अशा ऍसिडला बेसला काय म्हणणार स्ट्रॉंग ऍसिड्स किंवा स्ट्रॉंग बेसिस म्हणणार आहे. ठीक आहे, मग यावरून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कोणता प्रश्न, जर स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस जर वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर कम्प्लिटली डिसोसिएट होत असतील, कम्प्लिटली डिसोसिएट होत असतील तर त्यांची डिग्री ऑफ डिसोसिएशन व्हॅल्यू किती असेल, त्यांची डिग्री ऑफ डिसोसिएशन व्हॅल्यू किती असणार आहे, म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू किती असणार आहे. स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट साठी आपण जर स्टडी केला, आपण स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट साठी डिग्री ऑफ डिसोसिएशन घेणार नाही, पण जर आपण घेतल्यानंतर ना अल्फाची व्हॅल्यू काय असणार आहे तर लक्षात ठेवा, स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट साठी आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फाची व्हॅल्यू किती घेणार आहे 1 घेणार आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आपण अल्फाची व्हॅल्यू किती घेणार आहे तर 1 घेणार आहे. ठीक आहे, तर हा पॉइंट झाला कोणता, स्ट्रॉंग ऍसिड्स त्याचबरोबर स्ट्रॉंग बेसेस. यानंतर आपण स्टडी करणार आहे वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस. तर या ठिकाणी पहा, आता दुसरे 2 पॉइंट आपण स्टडी करणार आहे, ते म्हणजे कोणते, वीक ऍसिड आपण कोणाला म्हणणार आणि वीक बेसिस आपण कोणाला म्हणणार आहे. तर या ठिकाणी पहा, तिसरा पॉइंट जो आहे तो आहे वीक ऍसिड्स. कोणत्या ऍसिडला आपण वीक ऍसिड्स म्हणणार आणि वीक बेसिस म्हणणार आहे. अतिशय इंटरेस्टिंग पॉइंट आहे वीक ऍसिड वीक बेसिस. ठीक आहे, मग वीक ऍसिड्स आणि वीक बेसिस आपण कोणत्या ऍसिडला वीक म्हणतो, कोणत्या बेसला आपण वीक म्हणणार आहे. जे ऍसिड्स किंवा जे बेसेस वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर पार्शली डिसोसिएट होतात, काय म्हणते बघा, जे ऍसिड्स किंवा जे बेसेस वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर पार्शली डिसोसिएट होत असतील तर अशा ऍसिडला आपण काय म्हणणार आहे वीक ऍसिड म्हणणार आहे, किंवा बेसला काय म्हणणार आहे वीक बेस म्हणणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वीक ऍसिड बेस म्हणजे काय, जे ऍसिड बेस वॉटर मध्ये पार्शली डिसोसिएट होणार, पार्शली डिसोसिएट होणार अशा ऍसिड बेसला आपण काय म्हणणार आहे तर वीक ऍसिड बेस म्हणणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही वीक ऍसिडचे एक्झाम्पल पाहू शकता. एक्झाम्पल वीक ऍसिडचे एक्झाम्पल कोणते आहेत तर वीक ऍसिड मध्ये आपण घेणार आहे ऍसिडिक ऍसिड CH3COOH. ऍसिडिक ऍसिड हे वीक ऍसिडचे एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर फॉर्मिक ऍसिड HCOOH हे सुद्धा वीक ऍसिड आहे. त्याचबरोबर HF हे सुद्धा वीक ऍसिड आहे. त्याचबरोबर H2S हे सुद्धा काय आहे वीक ऍसिड आहे. म्हणजे हे वीक ऍसिड आपण वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर पार्शली काय होणार आहे डिसोसिएट होणार आहे, पार्शली काय होणार डिसोसिएट होणार आहे.
त्यानंतर ना जर वीक बेसिसचा आपण विचार केला तर वीक बेसिस कोणकोणते आहेत, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वीक बेसिस कोणते आहेत. तर एक्झाम्पल मध्ये बघा NH4OH हा वीक बेस आहे. NH4OH हा काय आहे, वीक बेस आहे. त्याचबरोबर FeOH3 हा सुद्धा वीक बेस आहे. FeOH3 हा सुद्धा वीक बेस आहे. त्याचबरोबर CuOH2 हा सुद्धा काय आहे, वीक बेस आहे. म्हणजे तुम्हाला कोणते ऍसिड वीक आहेत, कोणते बेस वीक आहेत हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. वीक ऍसिड कोणते आहेत, ऍसिडिक ऍसिड आहे, फॉर्मिक ऍसिड आहे, HF, H2S, बेसिस मध्ये NH4OH, FeOH3, CuOH2 हे काय आहे, वीक बेस आहे. मग यामध्ये आपण एक्झाम्पल मध्ये पहा ऍसिडिक ऍसिड येणार आहे. ऍसिडिक ऍसिड पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होणार आहे, पार्शली डिसोसिएट होणार आहे. ऍसिडिक ऍसिड वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय होणार, पार्शली डिसोसिएट होणार आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऍसिडचा आपण एक्झाम्पल घेणार आहे CH3COOH. हे ऍसिडिक ऍसिड आहे आणि हे ऍसिडिक ऍसिड आपण वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय होणार, पार्शली डिसोसिएट होणार आहे. म्हणजे सुरुवातीला यातील काही मोल्स काय होणार, डिसोसिएट होणार आणि तयार होणार आहे CH3COO मायनस प्लस काय तयार होणार आहे, तर या ठिकाणी H प्लस तयार होणार आहे. ठीक आहे. मग यामध्ये मला सांगायचं आहे की सुरुवातीला ऍसिडिक ऍसिड समजा आपण 1 मोल घेतला, ऍसिडिक ऍसिड समजा आपण 1 मोल सबस्टन्स घेतला आणि हा 1 मोल सबस्टन्स आपण वॉटर मध्ये ऍड केला. वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर 1 मोल मधील काही मोल काय होणार, वॉटर मध्ये डिसोसिएट होणार आणि त्याच्यापासून CH3COO मायनस आणि H प्लस आयन तयार होणार आहे. पण ही झाली फॉरवर्ड रिएक्शन. त्याचबरोबर हा वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर रिव्हर्स रिएक्शन सुद्धा होणार आहे. म्हणजेच यांच्यातले काही आयन पुन्हा रिकंबाईन होणार, यांच्यातले पुन्हा आयन रिकंबाईन होणार आणि पुन्हा हा मॉलिक्यूल तयार करणार आहे CH3COOH. म्हणजे मला सांगायचं आहे की वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये फॉरवर्ड रिएक्शन असणार आहे, त्याचबरोबर रिव्हर्स रिएक्शन असणार आहे. ठीक आहे. मग हा झाला वीक इलेक्ट्रोलाइट किंवा वीक ऍसिड. वीक ऍसिड काय होणार, वॉटर मध्ये पार्शियली काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. वीक ऍसिड वॉटर मध्ये म्हणजे H2O मध्ये काय होणार, पार्शियली डिसोसिएट होणार, म्हणून आपण त्याला वीक म्हणलेलं आहे. त्यानंतर बेसिस मध्ये एक्झाम्पल घ्या. बेसिस मध्ये NH4OH एक्झाम्पल घेऊ. या ठिकाणी आपण NH4OH हा वीक बेस आहे आणि हा काय दाखवणार आहे, तर रिव्हर्सिबल रिएक्शन दाखवणार आहे आणि याच्यापासून काय तयार होणार आहे, तर NH4 प्लस OH मायनस काय तयार होणार आहे, तर आयन्स तयार होणार आहे. NH4 प्लस आणि OH मायनस आयन्स तयार होणार आहे. तर हे दोन्ही काय आहेत, वीक इलेक्ट्रोलाइट आहेत. काय आहेत, वीक इलेक्ट्रोलाइट. मग वीक इलेक्ट्रोलाइटची डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू किती असेल, अतिशय महत्वाचा पॉइंट किंवा अतिशय महत्वाचा गोष्ट तुमच्यासाठी. मी सांगितलं स्ट्रॉंग साठी किती येणार व्हॅल्यू, 1 येणार आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन स्ट्रॉंग साठी व्हॅल्यू किती येणार, 1 येणार आहे. बरोबर. मग वीक इलेक्ट्रोलाइट असेल, वीक ऍसिड असेल, वीक बेस असेल तर यांच्यासाठी डिग्री ऑफ डिसोसिएशन याची व्हॅल्यू किती येणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जर आपण 1 मोल सबस्टन्स घेतला आणि हा 1 मोल सबस्टन्स आपण पाण्यामध्ये टाकला. कोणता 1 मोल घेतला आहे, समजा वीक इलेक्ट्रोलाइट किंवा वीक ऍसिड बेस जर आपण यातला समजा वीक ऍसिड सबस्टन्स आपण 1 मोल घेतला आणि हा 1 मोल समजा वीक ऍसिड वॉटर मध्ये ऍड केला, तर वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर तो काय कम्प्लिटली डिसोसिएट होणार नाही, 100% डिसोसिएट होणार नाही, तर तो काय होणार आहे, पार्शियली डिसोसिएट होणार आहे. काय होणार आहे, पार्शियली डिसोसिएट होणार. मग हा 1 मोल वीक ऍसिड हा इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये पार्शियली डिसोसिएट होत असेल, मग ऍक्च्युअल तो किती डिसोसिएट होऊ शकतो, मग किती होऊ शकतो, तर 1 मोल पैकी समजा आपण असं कन्सिडर करू तो 0.9 मोल डिसोसिएट होईल किंवा 0.8 किंवा 0.7 0.6 0.5 0.1 आणि 0 इथपर्यंत काय होऊ शकतो, डिसोसिएट काय होऊ शकतो.
मग यामध्ये मला सांगायचं आहे म्हणजे एक कम्प्लिटली 1 मोल डिसोसिएट होणार नाही. याचा अर्थ डिग्री ऑफ डिसोसिएशन ही जी व्हॅल्यू आहे वीक इलेक्ट्रोलाइट साठी डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू वीक इलेक्ट्रोलाइट साठी किती असणार इन बिटवीन 0 to 1 असणार आहे. काय म्हणतोय बघा डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा यासाठी वीक इलेक्ट्रोलाइटची जी काय व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इन बिटवीन असणार इन बिटवीन 0 to 1 म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये असणार आहे. मग ती 0.1 असेल 0.2 असेल 0.3 असणार आहे तो 0.9 असू शकणार आहे. बरोबर म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की अल्फाची व्हॅल्यू वीक इलेक्ट्रोलाइट साठी 0 ते 1 च्या मध्ये असणार आहे. पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी ती व्हॅल्यू किती असेल 1 असणार आहे. म्हणजे आजचा हा जो टॉपिक आहे या टॉपिक मधून तुम्हाला काय महत्त्वाचे पॉइंट आहे तर या टॉपिक मध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आपण कोणाला म्हणतो वीक इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणणार आहे आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये कोणते स्ट्रॉंग ऍसिड आहेत कोणते स्ट्रॉंग बेसेस आहेत त्याचबरोबर कोणतं वीक ऍसिडचे एक्झाम्पल कोणते आहेत वीक बेसेस कोणते आहेत याचा स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड त्याचबरोबर स्ट्रॉंग बेसेस यांची अल्फाची व्हॅल्यू किती आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन व्हॅल्यू किती असणार त्याचबरोबर वीक इलेक्ट्रोलाइट ऍसिड आणि बेसेस यांची अल्फाची व्हॅल्यू किती असणार आहे तर इन बिटवीन 0 to 1 0 आणि 1 च्या मध्ये काय असणार आहे वीक इलेक्ट्रोलाइट अल्फाची म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू असणार आहे. तर हा झाला पॉइंट कोणता आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. ठीक आहे अतिशय महत्वाचा इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे. यानंतर आपण याच्यानंतरच्या टॉपिकचा स्टडी करणार आहे आणि त्याचं नाव आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. काय म्हणतो बघा यानंतरचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. या टॉपिकचा या ठिकाणी आपण स्टडी करणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड अँड बेसेस म्हणजे काय तर तुम्हाला 11वीला केमिकल इक्विलिब्रियम हा चॅप्टर झालेला आहे आणि केमिकल इक्विलिब्रियम मध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा पॉइंट तुम्हाला झालेला आहे. तर तुम्ही रेफरन्स साठी तो पॉइंट पाहायचा आहे. मागच्या वर्षी तुम्हाला हा पॉइंट झालेला आहे. तर आता जो आपला टॉपिक आहे त्याचं नाव आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ या ठिकाणी डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक एसिड्स त्याचबरोबर आपण काय करणार आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस किंवा वीक बेसेस. ठीक आहे म्हणजे यानंतरचा जो टॉपिक आपण स्टडी करणार होतो तो कोणता होता डिसोसिएशन म्हणजे आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेस. यानंतरचा टॉपिक कोणता आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेसेस. नीट लक्ष द्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिसोसिएशन कॉन्स्टंट. मग डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे आपण काय घेणार आहे तर डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे आपण के घेणार आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय घेणार आहे के घेणार आहे आणि वीक ऍसिड साठी आपण काय घेणार के ए घेणार आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे के आणि वीक ऍसिड साठी डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय घेणार के ए घेणार आहे. त्याचबरोबर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस यासाठी काय घेणार आहे तर के बी घेणार आहे. ठीक आहे मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे तर वीक ऍसिड साठी आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट घेणार आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला आपण एक वीक ऍसिड घेणार आहे. समजा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समजा या ठिकाणी HA हे वीक ऍसिड आहे. आपण सुरुवातीला हे जे ऍसिड घेतलेलं आहे हे ऍसिड कोणतं आहे HA हे वीक ऍसिड आहे आणि हे जर वीक ऍसिड असेल तर ते वॉटर मध्ये काय होणार पार्शियली डिसोसिएट होणार आहे. हे वीक ऍसिड वॉटर मध्ये काय होणार पार्शियली डिसोसिएट होणार आहे. म्हणजेच रिएक्शन काय असणार आहे रिव्हर्सिबल रिएक्शन असणार आहे आणि प्रोडक्ट काय तयार होणार तर H प्लस तयार होणार आहे. त्याचबरोबर
मायनस तयार होणार. HA हे वीक ऍसिड आहे, वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय होणार आहे, वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर त्याचं पार्शियल डिसोसिएशन होणार आणि H प्लस त्याचबरोबर A मायनस आयन्स तयार होणार आहे. ठीक आहे. मग ही जी रिएक्शन आहे या रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, तर आपण म्हणणार आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट काय होणार आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड. मग वीक ऍसिड साठी आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट काय घेणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आता सांगितलं वीक ऍसिड साठी डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे Ka घेणार आहे. वीक ऍसिड साठी डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण काय घेणार आहे, Ka घेणार आहे. मग Ka डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड A इज इक्वल टू काय घेणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस. बघा डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण काय घेणार आहे, तर या रिएक्शन मधील कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA, याला म्हणणार आहे वीक ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट. याला काय म्हणणार, वीक ऍसिड साठी हे इक्वेशन काय आहे, वीक ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट इक्वेशन आहे. मग या साईडला तुम्ही काय पाहू शकता, वीक बेसिस. मग वीक बेसिसचा डिसोसिएशन कॉन्स्टंट तुम्ही काय घेणार, त्यासाठी वीक बेसची आपण रिव्हर्सिबल रिएक्शन घेणार आहे. पहा या ठिकाणी वीक बेस म्हणजे काय घेणार, तर BOH हा वीक बेस आहे आणि हा वीक बेस वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर पार्शियली डिसोसिएट होणार, पार्शियली काय होणार, डिसोसिएट होणार आणि पार्शियली डिसोसिएट झाल्यानंतर काय होणार आहे, तर B प्लस प्लस OH मायनस तयार होणार आहे. तर हा वीक बेस आहे आणि या वीक बेस जर तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट घ्यायचा असेल तर आपण काय घेणार, वीक बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट K ऑफ वीक बेस B इज इक्वल टू काय घेणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. या ठिकाणी पहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस and concentration of OH minus divided by concentration of BOH, concentration of BOH. आणि हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कशाचं आहे, तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेसिस आणि हे इक्वेशन कशाचं आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिडचा आहे. ठीक आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे आणि या इक्वेशनचा, हे जे दोन इक्वेशन आहेत वीक ऍसिड आणि वीक बेसिस, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेसिस, या दोन इक्वेशनचा आपल्याला कशामध्ये यूज करायचा आहे, तर या दोन इक्वेशनचा आपल्याला ऑसवाल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक ऍसिड अँड वीक बेसिस यामध्ये स्टडी करायचा आहे. किंवा यामध्ये या दोन इक्वेशनचा ऑसवाल्ड डायल्यूशन लॉ ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेसिस त्यामध्ये या दोन इक्वेशनचा त्या ठिकाणी काय करायचा आहे, यूज करायचा आहे. म्हणजेच यानंतरचा आपला जो टॉपिक आहे किंवा यानंतरचा जो पॉइंट आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे ऑसवाल्ड डायल्यूशन लॉ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑसवाल्ड डायल्यूशन लॉ म्हणजे काय, ऑसवाल्ड डायल्यूशन लॉ. तर या ठिकाणी आपण दोन टॉपिकचा स्टडी केलेला आहे, आयोनायझेशन ऑफ एसिड्स अँड आयोनायझेशन ऑफ